श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तर मंडळी, आज आपण एका अतिशय खोल, गंभीर आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या आयुष्याला स्पर्श करणाऱ्या विषयावर बोलणार आहोत। आजचा विषय आहे स्वामी सेवा करत असताना येणाऱ्या अडचणी, सेवेचे नियम आणि सर्वात महत्त्वाचं सेवेत टिकून राहण्याचं सामर्थ्य। मंडळी, आपण इथे सगळे कुठून ना कुठून तुटून आलो आहोत। कोणी दुःखातून, कोणी संकटातून, कोणी अपमानातून, कोणी आजारातून, कोणी एकाकीपणातून। पण लक्षात ठेवा, आपण इथे आलो आहोत म्हणजेच महाराजांनी आपल्याला निवडलं आहे। आपण महाराजांना शोधलं नाही, महाराजांनी आपल्याला शोधलं आहे। हा आपला अधिकार नाही, हा आपला अहंकार नाही, ही आपली पात्रता नाही, ही महाराजांची कृपा आहे। कारण जगात लाखो लोक आहेत, पण स्वामी सेवेत येणारे थोडे आणि सेवेत टिकणारे फारच थोडे। सेवेत येणे सोपे असते, सेवेत टिकणे अवघड असते। मंडळी, स्वामी सेवेत येणं खूप सोपं आहे। कोणी सांगतं स्वामी सेवा, आपण म्हणतो ठीक आहे, पारायण करा, ठीक आहे, माळा करा, ठीक आहे, मठात जा, ठीक आहे, हे सगळं करणं सोपं आहे। पण जेव्हा घरात वाद सुरू होतात, जेव्हा मन अस्वस्थ होतं, जेव्हा आजार येतो, जेव्हा पैसा अडतो, जेव्हा अपमान सहन करावा लागतो, तेव्हा अनेक जण म्हणतात, बस खूप झालं, मी एवढी सेवा केली, मला काय मिळालं? आणि मग ते सेवेतून दूर जातात। मंडळी, सेवेत येणं सोपं आहे, सेवेतून जाणं त्याहूनही सोपं आहे। पण सेवेत टिकणं हे खऱ्या भक्ताचं लक्षण आहे। सेवेत आल्यावर अडचणी का वाढतात, हा प्रश्न प्रत्येक स्वामी भक्त विचारतो। मी सेवा सुरू केली आणि त्रास वाढला, मी पारायण केले आणि भांडणं वाढली, मी नामजप सुरू केला आणि आजार आला। मंडळी, घाबरायचं नाही, हे लक्षात ठेवा। जेव्हा आपण महाराजांच्या सेवेत येतो, तेव्हा आपल्या कर्माचं शुद्धीकरण सुरू होतं। आपण जन्माला आलोय ते रिकाम्या हाताने नाही, आपण आपल्यासोबत पूर्वजन्माचं कर्म, पाप, ऋण, भोग घेऊन आलो आहोत। ते सगळं आत साठलेलं असतं आणि जेव्हा आपण स्वामींच्या चरणी जातो, तेव्हा महाराज ते सगळं बाहेर काढायला सुरुवात करतात। म्हणूनच सुरुवातीला त्रास वाढतो, संकट वाढतात, मन अस्वस्थ होतं। पण लक्षात ठेवा, ही शिक्षा नाही, ही शुद्धी आहे। आपण करता नाही, महाराज करता आहेत। मंडळी, आपण म्हणतो मी सेवा करते, मी पारायण करते, मी जप करते, पण सत्य काय आहे? आपण काहीच करत नाही, सगळं महाराज करतात। आपण फक्त निमित्त आहोत, आपण फक्त माध्यम आहोत। खरा करता स्वामी समर्थ महाराज आहेत। म्हणूनच अहंकार नको, माझेपणा नको, कारण ज्या दिवशी मी आलं त्या दिवशी कृपा थांबते। माझ्या पाठीशी कोणी नाही हा मोठा भ्रम किती लोक म्हणतात, माझ्या पाठीशी कोणी नाही, मी एकटी आहे। मंडळी, अखिल ब्रह्मांड नायक तुमच्या पाठीशी असताना तुम्हाला अजून कोणाची गरज आहे? स्वामी समर्थ तुमच्या सोबत असताना तुम्ही कधीच एकटे नसता, कधीच निराधार नसता। सातत्य हाच खरा नियम। मंडळी, स्वामी सेवेत एकच नियम आहे, सातत्य। आज केलं, उद्या सोडलं, आज माळा, उद्या नाही, हे चालत नाही। महाराजांना दिखावा नको, महाराजांना सातत्य हवं आहे। 3 अध्याय, 1 माळ, 5 माळ, जसं जमेल तसं, पण दररोज। काही न करण्यापेक्षा थोडं का होईना, पण रोज मांसाहार, वाणी आणि वर्तन। मंडळी, नित्यसेवा करत असताना मांसाहार टाळणं फार महत्त्वाचं आहे, कारण जिथे पवित्रता नाही तिथे कृपा टिकत नाही। आज फक्त खाणं नाही, वाणी आणि वर्तन शुद्ध सुद्धा हवं। कोणाची निंदा नको। मंडळी, कोणाची चुगली, कोणाला फसवणं, कोणाला दुखवणं, हे सगळं केल्यावर स्वामी सेवा फळ देत नाही। कारण महाराज सर्व काही पाहत असतात। आपल्या मनात काय चाललेलं आहे ते सुद्धा महाराजांना माहिती असतं। महाराज परीक्षा घेतात, कारण आपण त्यांचे प्रिय आहोत। मंडळी, लक्षात ठेवा, महाराज सगळ्यांची परीक्षा घेत नाहीत, ते फक्त आपल्या माणसांचीच परीक्षा घेतात, कारण आपल्याला घडवायचं असतं।
आपल्याला शुद्ध करायचं असतं आणि आपल्याला उंच न्यायचं असतं. म्हणूनच अडचणी येतात, डोळ्यात पाणी येतं, मन तुटतं, पण ते सगळं आपल्या भल्यासाठीच असतं. सेवा म्हणजे मागणं नाही, सेवा म्हणजे कृतज्ञता. मंडळी, अनेक लोक सेवा करतात काहीतरी मिळवण्यासाठी, पण खरी सेवा असते कृतज्ञतेतून. महाराज, तुम्ही मला खूप दिलत म्हणून मी तुमची सेवा करते ही भावना असली तर कधीच कमी पडत नाही. माफी, क्षमा आणि बदल. स्वामी सेवेत आल्यावर मन बदलायला लागतं. पूर्वी धरून ठेवायचो, आता सोडून देतो. पूर्वी राग धरायचो, आता माफ करतो. कारण आपलं लक्ष महाराजांकडे जातं आणि जगणं हलकं होतं. अनुभव लगेच येत नाहीत, पण येतात नक्की. काही लोकांना 10 पारायण अनुभव येतो, काहींना 108 पारायणात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, महाराज कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत. थोडा उशीर होतो, पण अन्याय होत नाही. माझ्या लाडक्या भक्तांनो, आज तुम्ही दुःखात असाल, संकटात असाल, त्रासात असाल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी सेवा करणारा कधीच वाया जात नाही. कधीच. फक्त सातत्य ठेवा, विश्वास ठेवा आणि महाराजांवर सोपवा. महाराज सगळं बघतात, सगळं ऐकतात, सगळं करतात. आपण फक्त शरण जावं. आणि म्हणूनच अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. आणि मंडळी, स्वामींनी तुम्हाला निवडलं आहे आणि म्हणूनच संकेत म्हणून हा व्हिडिओ तुमच्या समोर पाठवला आहे. हा मंत्र संपूर्ण ऐका आणि स्वामीमय होऊन जा. तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. ही डिजिटल सेवा आहे. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत. जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता. पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते. आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे. जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता. हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील. लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे. ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे. तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल. तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे. जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे. आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल. पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते. म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा. आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा.
जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद. खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा. तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा. जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो. तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते. तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते. त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा. इथे कोणी कोणाला जज करत नाही. आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत. तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतेय नमः. 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 ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतेय नमः.
ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः. ओम श्री स्वामी अवधूताय धनाधिपतये नमः.